इलेक्ट्रोलायसिस ऑफ फ्युज्ड NaCl. सर्वांनी आपला जो आवाज आहे तो अनम्यूट करा, म्हणजे बाकीच्याला डिस्टर्ब होणार नाही. Electrolysis means this is the process that we have studied in the last period. दिसतंय क्लिअर? तिकडे लांब जाऊन एकदा बघा. Electrolysis, this is the process in which electrical energy is converted into chemical energy. So that process is called as electrolysis. In the last video, lecture first or the video first, we have studied about all the concepts of the electrochemistry, initial concepts, basic concepts. तर आता या व्हिडिओमध्ये आपल्याला शिकायचे आहे, या व्हिडिओमध्ये आपल्याला शिकायचे इलेक्ट्रोलायसिस ऑफ फ्युज्ड NaCl. ज्यांनी पहिला व्हिडिओ बघितला नसेल तर त्यांना आता हे लेक्चर संपल्यानंतर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर देखील त्याची लिंक पाठवलेली आहे, किंवा थेट तुम्ही यूट्यूबवर जाऊन देखील हे पाहू शकता. तर आता तुम्हाला या सेकंड लेक्चरमध्ये, सेकंड पार्टमध्ये दुसरी प्रोसिजर शिकायची. दुसरा पार्ट तो म्हणजेच इलेक्ट्रोलायसिस ऑफ फ्युज्ड NaCl. टॉपिकचे दोन भाग आहेत, एक म्हणजे इलेक्ट्रोलायसिस आणि दुसरा म्हणजे इलेक्ट्रोजेनेसिस. इलेक्ट्रोलायसिसमध्ये काय होतं की इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जीमध्ये होतं, आणि इलेक्ट्रोजेनेसिसमध्ये काय होतं, केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होतं. ओके, तर अशा प्रकारच्या ह्या दोन प्रकारच्या प्रोसेसेस आहेत. कन्व्हर्जन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू केमिकल एनर्जी म्हणजे इलेक्ट्रोलायसिस, आणि त्याच्या उलट कन्व्हर्जन ऑफ केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी, याला म्हणायचं इलेक्ट्रोजेनेसिस. तर अशा ह्या महत्त्वाच्या दोन प्रकारच्या प्रक्रिया आपल्याला या टॉपिकमध्ये वन बाय वन शिकायच्या आहेत. टॉपिकचा जवळजवळ 25% पार्ट हा इलेक्ट्रोलायसिस आणि त्याच्यावरचे काही लॉ त्याच्यावर आधारित असेल, तर दुसरा पार्ट जो आहे तो म्हणजे इलेक्ट्रोजेनेसिस, आणि त्याच्या बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या डिव्हाइसेसबद्दल आपल्याला या टॉपिकमध्ये स्टडी करायची आहे. तर आता सर्वप्रथम आपण शिकूयात इलेक्ट्रोलायसिस ऑफ फ्युज्ड NaCl. ओके, ज्यांना कोणाला आवाज वगैरे क्लिअर येणार नाही किंवा व्हिडिओ वगैरे क्लिअर दिसणार नाही नेटवर्क प्रॉब्लेममुळे, तर त्यांच्यासाठी आपण पुन्हा रेकॉर्डेड लेक्चर याचंच पाठवणार आहोत. ओके, तर बघा आता इलेक्ट्रोलायसिस ऑफ फ्युज्ड NaCl. तर आता याच्यामध्ये नेमकं कसं आहे पहा. आता याची डेफिनेशन तर आपल्याला माहीतच आहे. इलेक्ट्रोलायसिस मीन्स कन्व्हर्जन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू केमिकल एनर्जी. आणि आपल्याला इलेक्ट्रोलायसिस करायचे कशाचं, फ्युज्ड NaClचं. या फ्युज्डचा अर्थ काय होतो, फ्युज्ड मीन्स मोल्टन फॉर्म, वितळलेलं स्वरूप. सोडियम क्लोराईड तुम्ही मेल्ट केलेला आहे, तो वितळवलेला आहे, आणि मग त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, किंवा जो तयार होणारा सोडियम क्लोराईड आहे तर त्याला आपण फ्युज्ड NaCl असं इथं म्हणता येतं. ओके, फ्युज्ड म्हणजे मोल्टन फॉर्म, त्याचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये केलेला फॉर्म, त्या फॉर्मला आपण फ्युज्ड NaCl असं इथं म्हणतायत. तर तुम्हाला नेमकं इथं करायचे काय की त्या फ्युज्ड NaCl मधनं इलेक्ट्रिसिटी सप्लाय करायची आहे, आणि मग त्याचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जीमध्ये होतं कसं ते आपण या ठिकाणी शिकणार आहोत. तर मग बघा आता त्याचा तो एक्सपेरिमेंट आहे, याचा प्रिन्सिपल तर आपल्या लक्षात आलेला आहे की फ्युज्ड NaCl मधनं वी हॅव टू पास इलेक्ट्रिसिटी.
So then at that time what happens, metal sodium is deposited on cathode and chlorine gas is liberated at the anode. आता हे नेमकं घडतं कसं ते आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. ओके, तर मग बघा आता मी ते प्रिन्सिपल पुन्हा एकदा सांगणार आहे, पण त्याच्या अगोदर आपल्याला या ठिकाणी इथं त्याचं कन्स्ट्रक्शन एकदा समजून घ्यावं लागेल. नाउ लुक ॲट हिअर. बघा आता ही आहे व्हेसल, glass vessel. Let us take a glass vessel which contains fused NaCl solution. ज्याच्यामध्ये आपण कोणतं सोल्युशन घेतलेलं आहे, फ्युज्ड NaCl चं सोल्युशन आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे. ओके, तर ग्लास वेसल which contain fused NaCl solution. Now in this solution 2 graphite rods are dipped. 2 ग्रॅफाइटचे रॉड तुम्हाला याच्यामध्ये डीप करायचे आहेत. ग्रॅफाइट रॉड किंवा त्याला आपण कार्बन रॉड असं पण म्हणू शकताय. सो दीज आर द 2, बोथ आर ग्रॅफाइट रॉड. हा राईटचा पण ग्रॅफाइट आणि लेफ्टचा पण कोणता रॉड आहे, ग्रॅफाइट म्हणजेच कार्बनचा रॉड. 2 ग्रॅफाइट रॉड आपण इथं डीप केलेले आहेत आणि या 2 रॉडच्या मध्ये यू हॅव टू कनेक्ट द बॅटरी. आपल्याला इथं एक बॅटरी जोडायची आहे. आता जो रॉड बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडलेला आहे, सो दॅट रॉड इज ॲक्ट ॲज अ कॅथोड हेअर. तो रॉड इथं कॅथोड म्हणून ॲक्ट होतो आणि जो रॉड या बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलेला आहे, सो दॅट रॉड इज ॲक्ट ॲज अ ॲनोड. आता हा कॅथोड का आणि हा ॲनोड का, त्याचे रिझन्स आपण पाहणार आहोत. कॅथोड म्हणजे जो निगेटिव्हला जोडलेला असतो याला कॅथोड नाही म्हणता येणार. कॅथोड म्हणजे द इलेक्ट्रोड ऑन विच ऑलवेज रिडक्शन टेक्स प्लेस. ज्या इलेक्ट्रोडवर रिडक्शन होतं त्याला कॅथोड म्हणायचं आणि ज्या इलेक्ट्रोडवर ऑक्सिडेशन होतं तर त्याला आपण इथं बोलतायत ॲनोड. ओके, तर मग बघा आता ह्याच्यात ऑक्सिडेशन आणि रिडक्शन हे कसे होतात ते आपण बघणारच आहोत. पण बघा आता हे 2 रॉड तुम्ही या फ्युज्ड NaClच्या सोल्युशनमध्ये डीप केलेले आहेत आणि ह्या 2 रॉडच्या मध्ये मेटॅलिक वायरच्या सहाय्याने आपण एक बॅटरी कनेक्ट केलेली आहे. बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल ज्या ग्रॅफाइट रॉडला कनेक्ट केलंय तर तो ग्रॅफाइट रॉड कॅथोड म्हणून ऍक्ट होतो, कारण तिथं रिडक्शन ही प्रोसेस होणार आहे. कशी होणार आहे ते आपण वर्किंगमध्ये पाहणारच आहोत. आणि द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी इज कनेक्टेड टू दॅट ग्रॅफाइट रॉड विच ऍक्ट ॲज अ ॲनोड. आता हे झालं या पूर्ण एक्सपेरिमेंटचं कन्स्ट्रक्शन. आता एक्झॅक्ट ह्याची वर्किंग कशी होते हे आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचं आहे. वर्किंग ऑफ इलेक्ट्रोलायटिक सेल or that electrolysis of fused NaCl. आपण मगाशी प्रिन्सिपल मध्ये बघितलं. ह्याच्यात एक्झॅक्ट घडतं काय, इलेक्ट्रोलायसिस मध्ये यू हॅव टू सप्लाय इलेक्ट्रिकल एनर्जी. तुम्हाला काय सप्लाय करावी लागते, इलेक्ट्रिकल एनर्जी, आणि त्याचं कन्व्हर्जन होतं केमिकल एनर्जी मध्ये. आता हे नेमकं कन्व्हर्जन होणं म्हणजे काय तेच आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचं आहे. आता बघा या ठिकाणी काय होणार, हा आहे फ्युज्ड. फ्युज्ड म्हणजे मोल्टन फॉर्म. जेव्हा कुठलाही एखादा आयोनिक सॉलिड तुम्ही त्याला वॉटरमध्ये ऍड करा किंवा त्याला मेल्ट करा तर तेव्हा त्याच्यापासनं आयॉन्स तयार होतात लाईक धिस. आता समजा हा सोडियम क्लोराईड आहे, Na+ आणि +Cl-. हे 2 प्रकारचे आयॉन्स हे त्या सोडियम क्लोराईडमध्ये तयार होतात. तर त्याच्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे इथपर्यंत सोडियम क्लोराईड घेतलेला आहे तर त्या सोडियम क्लोराईडचे आयॉन्स याच्यामध्ये तयार होतात. Na+, Cl-, Na+, Cl-, Na+, Cl-, असे प्रचंड प्रमाणामध्ये आयॉन्स त्या सोल्युशनमध्ये मूव्हेबल फॉर्ममध्ये आपल्याला बघायला मिळतील. आणि मग तुम्ही आता याच्यातनं इलेक्ट्रिसिटी सप्लाय करतायत. इलेक्ट्रिसिटी सप्लाय केल्याबरोबर ह्या इकडच्या लेफ्टच्या रॉडवर जो निगेटिव्ह टर्मिनलला जोडलाय त्याच्यावर कंप्लीट निगेटिव्ह चार्ज येईल आणि इकडचा रॉड जो बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला तुम्ही जोडलेला आहे तर त्याच्यावर चार्ज येईल पॉझिटिव्ह. म्हणजे या रॉडवर निगेटिव्ह आणि या रॉडवर चार्ज येतो पॉझिटिव्ह. तर त्याच्यामुळे मग काय होतं, ज्या रॉडवर चार्ज निगेटिव्ह आहे तर त्या रॉडकडे पॉझिटिव्ह आयॉन्स
म्हणजे हे सोडियम सारखे जे पॉझिटिव्ह आयॉन्स आहेत तर ते आयॉन्स बॅटरी जो रॉड निगेटिव्ह आहे म्हणजेच मूव्स टुवर्ड्स निगेटिव्हली चार्ज्ड रॉड अँड दॅट ॲक्ट ॲज व्हॉट कॅथोड. सो मूव्स टुवर्ड्स कॅथोड अँड द रिॲक्शन टेक्स प्लेस कॅथोड लाईक दिस. आता बघा जो पॉझिटिव्ह आयॉन्स आहेत जे तर ते मात्र निगेटिव्ह रॉडकडेच ऑफकोर्स मूव्ह होतील आणि मग जेव्हा निगेटिव्ह रॉडकडे ते मूव्ह होतील ज्या रॉडवर चार्ज निगेटिव्ह आहे त्याच्याकडे गेल्यानंतर चार्ज निगेटिव्ह आहे म्हणजे त्याच्यावर भरपूर प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत आणि याला हा निगेटिव्हकडे का मूव्ह होईल कारण याला डिस्चार्ज व्हायचे म्हणजेच दॅट पॉझिटिव्हली चार्जड सोडियम आयॉन्स कॅटायन्स मूव्ह टुवर्ड्स कॅथोड अँड गेन्स अन इलेक्ट्रॉन. तो काय मिळवेल इलेक्ट्रॉन मिळवेल अँड गेट डिस्चार्जड. तो काय होईल या ठिकाणी डिस्चार्ज होईल म्हणजेच तिथं मेटल सोडियम हा तयार होईल डिस्चार्जड फॉर्ममध्ये आणि त्याचं डिपॉझिशन त्या रॉडवर होऊन जाईल आणि या प्रोसेसला आपण इथं कोणती प्रोसेस बोलणार सो दॅट इज व्हॉट रिडक्शन. याच्यावर रिडक्शन झालं म्हणून याला इथं कॅथोड म्हणतात. कॅथोड म्हणजे ज्या रॉडवर रिडक्शन होतं आपण त्याला अगोदरच नाव दिलं कॅथोड पण ते नाव का दिलं कारण त्याच्यावर रिडक्शन होत आहे म्हणून त्याला तुम्ही इथं कॅथोड म्हटलेलं आहे. तर एक्झॅक्टली काय घडलं लक्षात आलंय सगळ्यांच्या. तर या सोल्युशन मध्ये फ्युज्ड NaCl च्या सोल्युशन मध्ये जे काही पॉझिटिव्ह आयॉन्स आहेत तर ते कॅथोड कडे मूव्ह झाले आणि कॅथोड कडे गेल्यानंतर ते इलेक्ट्रॉन गेन करतात आणि त्याच्यापासून मेटल सोडियम हा तयार होतो जो मेटल सोडियम त्या कॅथोड वर जाऊन डिपॉझिट होतो आणि त्याच्यानंतर ॲट ॲनोड व्हॉट हॅपन्स. ॲनोड वर काय घडतं की दॅट निगेटिव्ह आयॉन Cl मायनस. आता बघा काय होणार Cl मायनस निगेटिव्हली चार्जड आयॉन्स असतील तर ते कुठं मूव्ह होतील जिकडं चार्ज पॉझिटिव्ह आहे कारण निगेटिव्ह आयॉन विल मूव्ह टुवर्ड्स पॉझिटिव्ह रॉड अँड पॉझिटिव्ह आयॉन विल मूव्ह टुवर्ड्स निगेटिव्ह रॉड. नाउ लुक ॲट हिअर दॅट निगेटिव्हली चार्जड क्लोराइड आयॉन मूव्स टुवर्ड्स एनोड हॅव्हिंग पॉझिटिव्ह चार्ज अँड लुजेस अन इलेक्ट्रॉन. ते काय लूज करतील इलेक्ट्रॉन्स लूज करतील कारण त्यांच्याकडे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहेत. रॉडवर चार्ज पॉझिटिव्ह आहे त्याला तिथला इलेक्ट्रॉन हा लूज करायचा आहे म्हणून तर ज्या आयॉनवर चार्ज निगेटिव्ह आहे तर तो निगेटिव्ह आयॉन हा कुठे मूव्ह होईल ज्याच्यावर चार्ज पॉझिटिव्ह आहे ज्या रॉडवर चार्ज पॉझिटिव्ह आहे तर त्या साईडला तो मूव्ह होईल अँड लुजेस इलेक्ट्रॉन कारण याला इलेक्ट्रॉन लूज करायचा आहे तरच हा डिस्चार्ज होणार आहे. जोपर्यंत त्याच्यावर चार्जेस आहेत तोपर्यंत त्याची स्टॅबिलिटी अतिशय कमी असेल आणि जेव्हा तो डिस्चार्ज होईल तर तेव्हा त्याची स्टॅबिलिटी ही इन्क्रीज होईल. तर त्याला स्टेबल व्हायचे ह्या क्लोराइड आयनला मग तो काय करेल त्याच्याकडे जे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे तो जिथं चार्ज पॉझिटिव्ह आहे जो इलेक्ट्रॉन डेफिशियंट रिजन असेल तर त्या ठिकाणी जाऊन तो इलेक्ट्रॉन लूज करेल. मग तो त्याने इलेक्ट्रॉन लूज केले की तो झाला न्यूट्रल आणि प्लस लुजेस इलेक्ट्रॉन. तर इथं न्यूट्रल जो क्लोरीन आहे तर तो या ठिकाणी क्लोरीनच्या गॅसच्या फॉर्म मध्ये लिबरेट होतो अँड दॅट प्रोसेस इज व्हॉट ऑक्सिडेशन प्रोसेस. तर या प्रोसेसला आपण इथं काय बोलतायत ऑक्सिडेशन. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी काय घडलं मला सांगा जेव्हा फ्युज्ड NaCl मधनं तुम्ही इलेक्ट्रिसिटीची क्वांटिटी सप्लाय करतायत तर तेव्हा काय होतं मेटल सोडियम गेट डिपॉझिटेड ऑन कॅथोड अँड क्लोरीन गॅस गेट लिबरेटेड ऑन एनोड. सो दॅट ओव्हरऑल प्रोसेस इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोलायसिस ऑफ फ्युज्ड NaCl. त्याला आपण त्या फ्युज्ड NaClचं इलेक्ट्रोलायसिस असं तुम्ही इथं म्हणतायत. ओके तर ही प्रोसेस सगळ्यांच्या लक्षात आलीच असेल. इलेक्ट्रोलायसिस ऑफ फ्युज्ड NaCl त्याचं प्रिन्सिपल जे आपण आत्ता वर्किंगमध्ये ॲट द एंडला सांगितलं तेच त्याचं प्रिन्सिपल आहे. बघा प्रिन्सिपल व्यवस्थित पुन्हा एकदा ऐका. व्हेन क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इज सप्लाइड थ्रू
fused NaCl solution. So then at that time metal sodium is get deposited on cathode and chlorine gas is get liberated on the anode. तर हे याचं प्रिन्सिपल आहे. कन्स्ट्रक्शन मध्ये आपण तर बघितलेलंच आहे. पुन्हा एकदा आपण या डायग्राम मध्ये पाहू शकतायत. ह्याच्यामध्ये एक सुरुवातीला तुम्ही ग्लास व्हेसल घेतली, त्याच्यानंतर त्या ग्लास व्हेसल मध्ये काय आहे, फ्युज्ड NaCl सोल्युशन. त्यानंतर पुन्हा या सोल्युशन मध्ये तुम्ही 2 रॉड डीप केलेले आहेत, 2 ग्रॅफाइटचे रॉड, आणि त्याच्यानंतर ह्या 2 ग्रॅफाइटच्या रॉडच्या मध्ये मेटॅलिक वायरच्या सहाय्याने तुम्ही एक बॅटरी कनेक्ट केलेली आहे. ह्या बॅटरीचं निगेटिव्ह एंड, निगेटिव्ह टर्मिनल तुम्ही ज्या ग्रॅफाइट रॉडला कनेक्ट केलाय तो आहे कॅथोड, आणि पॉझिटिव्ह टर्मिनल तुम्ही ज्या ग्रॅफाइटच्या रॉडला कनेक्ट केलाय तो ऍक्ट होतो ॲनोड म्हणून. ओके, तर एवढा पार्ट कन्स्ट्रक्शनचा होता. वर्किंग मध्ये तुम्ही या सेल रिॲक्शनच्या सहाय्याने दाखवू शकताय. मीन्स व्हेन क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इज सप्लाइड थ्रू दिस सोल्युशन, ह्या बॅटरीच्या सहाय्याने या सोल्युशन मध्ये जेव्हा तुम्ही इलेक्ट्रिसिटी सप्लाय करतायत तर तेव्हा ह्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. की बघा नेमकं घडतंय काय, की जेव्हा इलेक्ट्रिसिटी सप्लाय करणार रॉडवर पूर्ण, या रॉडवर पूर्ण निगेटिव्ह चार्ज, या रॉडवर पूर्ण पॉझिटिव्ह चार्ज. मग ज्या रॉड निगेटिव्ह चार्ज आलेला आहे तर तिकडे पॉझिटिव्ह आयन मूव्ह होतात आणि तिथं जाऊन निगेटिव्ह चार्ज वरचे काही इलेक्ट्रॉन गेन करतात. म्हणजेच ते सोडियम आयन त्या रॉडवर जाऊन न्यूट्रल होतात, डिस्चार्ज होतात अँड गेट डिपॉझिट ऑन इट. सोडियम आयन डिपॉझिट झाले, सोडियम आयन डिस्चार्ज झाले म्हणजे मेटल सोडियम त्याच्यावर डिपॉझिट होतो, आणि जे निगेटिव्ह आयन आहेत तर ते पॉझिटिव्ह रॉडवर जाऊन इलेक्ट्रॉन लूज करतात. कारण तो जो इलेक्ट्रोड आहे ज्याच्यावर चार्ज पॉझिटिव्ह आलेला आहे तो इझिली इलेक्ट्रॉन गेन करू शकेल, आणि त्याच्यामुळे मग हे क्लोराईड आयन त्या रॉडकडे जातात आणि इलेक्ट्रॉन लूज करतात, आणि मग त्याच्यापासनं तिथं काय लिबरेट होतो, क्लोरीनचा गॅस हा तिथं लिबरेट होतो. तर मग हे झालं ऑक्सिडेशन आणि पहिली प्रक्रिया झाली रिडक्शन. ओके, तर हा झाला टोटल पार्ट इलेक्ट्रोलायसिस ऑफ फ्युज्ड NaCl. ह्याच्यातलं जे मेन प्रिन्सिपल आहे ते तुम्हाला व्यवस्थित लिहून काढायचं आहे. आपण याची नेट सेल रिॲक्शन ॲट द एंड लिहू शकतायत. नेट सेल रिॲक्शन ही मी थोडक्यामध्ये इथं सांगतोय तुम्हाला. नेट सेल रिॲक्शन मध्ये एक्झॅक्ट कसं आहे की जेव्हा तुम्ही या दोन्हीची ॲडिशन करणार, या 2 पार्टची, ॲनोडची रिॲक्शन आणि कॅथोडची रिॲक्शन, तर बघा ॲडिशन जर केली तर काय होऊ शकतं, जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन आणि इलेक्ट्रॉन फक्त कॅन्सल होऊ शकतात. कारण इकडे लेफ्ट साईडला आणि इकडे राईट साईडला दोन्हीची ॲडिशन केल्यानंतर म्हणजे फायनली फक्त उरतंय काय, Na प्लस Cl मायनस, कारण इलेक्ट्रॉन आणि इलेक्ट्रॉन तर कॅन्सल होत आहेत, आणि इट गिव्स Na सॉलिड आणि प्लस क्लोरीन गॅस. तर फक्त इथं घडलंय काय की सोडियम मेटल डिपॉझिटेड ॲट कॅथोड अँड क्लोरीन गॅस इज लिबरेटेड ॲट ॲनोड. हा क्लोरीन गॅस ॲनोडवर लिबरेट होतो, तर मेटल सोडियम हा कॅथोडवर जाऊन काय होतोय, डिपॉझिट होतोय. ओके, तर ही झाली पूर्ण प्रोसेस इलेक्ट्रोलायसिस. आता याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी येतात. इलेक्ट्रिसिटी सप्लाय करणं, किती प्रमाणात सप्लाय केली तर किती प्रमाणात त्याचं वेट डिपॉझिट होईल किंवा त्याचं वेट लिबरेट होईल, म्हणजेच अशा प्रकारच्या वेगवेगळ्या टर्म्स आहेत, त्यांचे रिलेशन्स आहेत. तर ते रिलेशन्स इथं सायंटिस्ट मायकल फॅरेडेने लॉच्या फॉर्ममध्ये सांगितलेले आहेत, ज्यांना आपण इथं काय बोलतायत, फॅरेडेज लॉज ऑन इलेक्ट्रोलायसिस. फॅरेडेज लॉज ऑन इलेक्ट्रोलायसिस. तर फॅरेडेचे जे लॉ आहेत तर त्या लॉच्या माध्यमातून आपण हे या ठिकाणी सांगू शकतायत. तर फॅरेडेचे 2 लॉ आहेत. एकाला आपण म्हणतायत फॅरेडेज फर्स्ट लॉ आणि दुसऱ्याला आपण म्हणतायत फॅरेडेज सेकंड लॉ. फॅरेडेज फर्स्ट लॉ ऑन इलेक्ट्रोलायसिस. आणि फॅरेडेज सेकंड लॉ ऑन इलेक्ट्रोलायसिस. फर्स्ट लॉ अँड सेकंड लॉ. दिसतंय का? फॅरेडेज फर्स्ट लॉ
अँड फॅरेडेज सेकंड लॉ. तर आता हे जे लॉ आहेत तर ते लॉ कशासाठी आहेत नेमकं, की किती प्रमाणात तुम्ही इलेक्ट्रिसिटी सप्लाय केली तर तेव्हा किती प्रमाणामध्ये वेट डिपॉझिट होईल, इलेक्ट्रिसिटीची क्वांटिटी नेमकं कशी असेल, त्याच्याबद्दलचे कोणकोणते फॅक्टर्स आहेत ते आपल्याला सायंटिस्ट फॅरेडेने त्यांच्या लॉमध्ये सांगितलेले आहेत. इन 1834 द सायंटिस्ट मायकल फॅरेडे गिव्स द रिलेशनशिप बिटवीन डिफरंट फॅक्टर्स इन दिस इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस विच आर कॉल्ड ॲज फॅरेडेज लॉज ऑन इलेक्ट्रोलायसिस. आता बघा, या फॅरेडेचे मेनली दोन लॉ आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचे आहेत. एक म्हणजे फॅरेडेज फर्स्ट लॉ आणि दुसरा म्हणजे फॅरेडेज सेकंड लॉ. आता बघा, फॅरेडेज फर्स्ट लॉ मध्ये काय आहे, मी अगोदर त्याचे स्टेटमेंट तुम्हाला इथं सांगतोय आणि त्याच्यानंतर आपण त्याचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी बघूयात. आता बघा, स्टेटमेंट मध्ये कसं आहे, ड्यूरिंग इलेक्ट्रोलायसिस weight of substance deposited or liberated is directly proportional to quantity of electricity supplied. तर याला आपण फॅरेडेज फर्स्ट लॉ असं इथं म्हणतायत. म्हणजे बघा, या लॉ मध्ये त्यांनी एक्झॅक्ट काय सांगितलेलं आहे की ही जी इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस आहे, ह्या इलेक्ट्रोलायसिस प्रोसेसमध्ये ह्या मेटल सोडियम जो डिपॉझिट होणार आहे किंवा क्लोरीन गॅस हा ॲनोडवर जाऊन लिबरेट होणार आहे, तर त्याचं वेट हे कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी सप्लाइड बाय द हेल्प ऑफ दिस बॅटरी थ्रू दिस इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन. म्हणजे जेवढी जास्त तुम्ही इलेक्ट्रिसिटी सप्लाय कराल, जेवढी जास्त ही इलेक्ट्रिसिटीची क्वांटिटी असेल, तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये त्यांचे वेट डिपॉझिट किंवा लिबरेट होतील. म्हणजेच डिपॉझिट किंवा लिबरेट होणारं वेट हे कशावर डिपेंड आहे किंवा कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनलचा अर्थ काय, आता समजा x इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू y आहे, याचा अर्थ काय होतो की जर तुम्ही y ची व्हॅल्यू वाढवली तर ॲट दॅट टाइम x ची व्हॅल्यू पण इन्क्रीज होते. याला म्हणायचं डायरेक्ट रिलेशन. किंवा y ची व्हॅल्यू कमी केली तर x ची पण व्हॅल्यू कमी होते, याला बोलायचं डायरेक्ट रिलेशन. आणि इनव्हर्स रिलेशन आपण नेमकं कशाला म्हणणार, की बघा ह्याला रिप्रेझेंट असं केलं जातं, x इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू y. ह्याचा अर्थ असा होतो की जर y ची व्हॅल्यू वाढवली तर x ची व्हॅल्यू कमी होते किंवा y ची व्हॅल्यू कमी केली तर x ची व्हॅल्यू वाढते. याला बोलायचं इनव्हर्स रिलेशन. तर इथं जे रिलेशन आहे ते डायरेक्ट आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणजे याचा अर्थ काय, की जेवढ्या जास्त प्रमाणात तुम्ही इलेक्ट्रिसिटीची क्वांटिटी त्या सोल्युशन मधनं सप्लाय करणार इलेक्ट्रोलायसिसच्या वेळेस, तर तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये त्याचं वेट हे डिपॉझिट होईल. यालाच आपण मॅथमॅटिकली कसं दाखवू शकताय, वेट डिपॉझिटेड सो दॅट इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल W. W इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q. Q मीन्स क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी सप्लाइड. W म्हणजे वेट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड आणि Q म्हणजेच काय, क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी सप्लाइड. तर त्या दोन्हीमध्ये जे रिलेशन आहे तर ते डायरेक्ट रिलेशन आहे, म्हणजे त्याला आपण समचलन असं इथं म्हणता येतं. म्हणजे W इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q. आपण जर इथं प्रोपोर्शनॅलिटी साइन जर काढतायत तर या ठिकाणी येतो एक प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, ज्याला तुम्ही इथं Z या सिम्बॉलने दाखवतायत. W equals to Z into Q, where Z is the proportionality constant, but here it is known as electrochemical equivalent. इथे मात्र तुम्ही त्याला कोणत्या नावाने ओळखतायत, इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट. शॉर्ट मध्ये त्याला ECE असं म्हणतात. तर हा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे ऍक्च्युअली, ज्याला तुम्ही चलनाचा स्थिरांक असं म्हणतायत, परंतु इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये या कॉन्स्टंटला कोणत्या नावाने ओळखतात, इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट.
आता तुम्हाला जर इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंटला जर डिफाईन करायचं असेल तर तुम्ही त्याला कसं डिफाईन करू शकतायत, झेड इज इक्वल्स टू, बघा हे क्यू मल्टिप्लाय मध्ये आहेत, इकडे आल्यानंतर काय होतील बरं, डिवाइड मध्ये डब्ल्यू बाय क्यू. आणि इथं तुम्ही पॉइंट काय सांगू शकतायत की इफ, बघा आता इफ क्यू इक्वल्स टू 1 कुलम, जर क्यू म्हणजे क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी जे आपण कुलम मध्ये मेजर करतायत, ओके, आणि डब्ल्यू म्हणजे वेट जे ग्रॅम किंवा किलोग्रॅम मध्ये आपण इथं मेजर करू शकतोय, ओके. तर मग बघा क्यू जर 1 कुलम असेल तर मग काय कंडिशन येऊ शकते बरं इथं, सो देन what will happens, W is equal to Z upon 1 म्हणजेच W is equal to Z किंवा Z is equal to not W is equal to, इथं बघा Q ची व्हॅल्यू 1 ठेवायची म्हणजे Z is equal to W by 1 means that is equal to W. म्हणजे बघा याच्यावरनं आपण Z ची डेफिनेशन करू शकतोय. Z means W. Electrochemical equivalent means W. W means weight of substance deposited or liberated. Means that electrochemical equivalent is weight of substance deposited or liberated. पण कधी, when exactly 1 coulomb of electricity is supplied through that solution, through that electrolytic solution. म्हणजे जेव्हा या इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मधनं वरून जेव्हा आपण एक्झॅक्ट 1 कुलम एवढी इलेक्ट्रिसिटी सप्लाय कराल तर तेव्हा इथं जे डिपॉझिट होणारं वेट आहे किंवा लिबरेट होणारं जे वेट आहे तर त्याच वेटच्या व्हॅल्यूला आपण त्याचं इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट असं इथं म्हणू शकतायत. म्हणजे ते वेट म्हणजे इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट वेट, ती व्हॅल्यू म्हणजे झेड ची व्हॅल्यू असेल. म्हणजे झेड ची व्हॅल्यू कशाला म्हणता येईल की जेव्हा तुम्ही 1 कुलम एवढी इलेक्ट्रिसिटी त्या इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मधनं सप्लाय करणार तर तेव्हा डिपॉझिट होणाऱ्या वेटची जी व्हॅल्यू आहे तर त्या व्हॅल्यूला आपण बोलतायत इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट, ओके. तर ह्या झेड ची डेफिनेशन आपल्या लक्षातच आली असेल. ह्या झेड ची व्हॅल्यू नेमकं कॅल्क्युलेट कशी करायची त्याच्याबद्दल देखील वेगवेगळे एक्सप्रेशन्स आपल्याला नंतर या ठिकाणी बघायचे आहेत. फिक्स काही व्हॅल्यू आपण त्याच्या काढू शकतोय पण त्या कशा काढायच्या ते आपल्याला फॅरेडे सेकंड लॉ बघितल्यानंतर लक्षात येईल. तर फर्स्ट लॉ लक्षात आला सगळ्यांच्या, जेवढी इलेक्ट्रिसिटीची क्वांटिटी मॅक्झिमम असेल तर तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये सबस्टन्सचं वेट हे डिपॉझिट होऊ शकेल. इलेक्ट्रिसिटीची क्वांटिटी जर तुम्ही कमी करत गेलात तर तेव्हा जे डिपॉझिट होणारं वेट आहे तर त्याची व्हॅल्यू देखील त्या ठिकाणी कमी होत जाईल, ओके. तर बघा इथं आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजेच कोणती की या ठिकाणी सिन्स करंट, इलेक्ट्रिक करंट मीन्स व्हॉट, चार्ज अपॉन टाइम, Q बाय T, त्याला आपण इलेक्ट्रिक करंट असं म्हणतायत. करंट हा आपण एम्पियर मध्ये मेजर करतायत. एम्पियर मीन्स कुलम पर सेकंद, सो दॅट इज कॉल्ड एज एम्पियर. I इक्वल्स टू Q बाय T. म्हणून तुम्ही इथं काय करू शकता, दॅट इज Q इक्वल्स टू व्हॉट, वी कॅन राईट हिअर I इंटू T. Q म्हणजेच I इंटू T, करंट इंटू टाइम, त्याला आपण Q असं म्हणतायत. म्हणून हे एक्सप्रेशन तुम्ही आणखीन एकदा ऑर मध्ये असं पण लिहू शकता, W इक्वल्स टू झेड, Q च्या जागेवर काय लिहिणार तुम्ही, I इंटू T. तर हे देखील वर्क नाही, वेट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड त्याचं एक्सप्रेशन झालं, किंवा हा W तुम्ही या पद्धतीने देखील काढू शकतायत. W इक्वल्स टू झेड इंटू Q किंवा W इक्वल्स टू झेड इंटू I इंटू T, ओके. तर या लॉला आपण इथं फॅरेडेज फर्स्ट लॉ असं तुम्ही इथं म्हणतायत. तर फॅरेडेज फर्स्ट लॉ लक्षात आला सगळ्यांच्या. फर्स्ट लॉ मध्ये फक्त एकच गोष्ट आहे की जेवढं जास्त वेट, जेवढी जास्त इलेक्ट्रिसिटीची क्वांटिटी तुम्ही त्या सोल्युशन मधनं सप्लाय कराल तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये वेट हे डिपॉझिट किंवा लिबरेट होईल, ओके. तर आता आपल्याला सेकंड लॉ बघायचा आहे पण त्याच्या अगोदर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे. आणि जर समजा तुम्हाला नाही काढता आला तर आम्ही तुम्हाला याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सॲपद्वारे पाठवून देऊयात. आता नंबर सेकंड आपण बघूयात, फॅरेडेज सेकंड लॉ. फॅरेडेज सेकंड लॉ, आता पहा फर्स्ट लॉ मध्ये कसं आहे, इलेक्ट्रिसिटीची क्वांटिटी तुम्ही जेवढी जास्त सप्लाय कराल तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये वेट डिपॉझिट होत आहे. क्वांटिटी कमी केली इलेक्ट्रिसिटीची म्हणजे चार्ज कमी असेल, करंट कमी असेल तर तेवढ्या कमी प्रमाणामध्ये सबस्टन्सचं वेट तिथं डिपॉझिट होईल. आता नेक्स्ट टाइमला आपल्याला काय बघायचं आहे की जर समजा आता
या ठिकाणी आपण जर असं करायला गेलात, आपण 2 ग्लास व्हेसल घेतल्या, ओके, हे ग्लास व्हेसल्स आहेत. त्या 2 ग्लास व्हेसलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सॉल्ट सोल्युशन घेतले. समजा एकामध्ये झिंक सल्फेट, एकामध्ये कॉपर सल्फेट, आणि हे 2 इलेक्ट्रोलायटिक डिव्हाइसेस आपण अशा प्रकारे घेतले. ह्याच्यात एक रॉड कॅथोड असेल, एक ॲनोड असेल, याच्यामध्ये पण एक कॅथोड असेल, एक ॲनोड असेल. आणि तुम्ही तर काय केलेलं आहे की हे एकानंतर एक सिरीजमध्ये अरेंज केलेले आहेत, लाईक दिस. समजा हा निगेटिव्ह तर हा इकडचा पॉझिटिव्ह, आणि हा पॉझिटिव्ह तर हा इकडचा निगेटिव्ह. तर बघा आता ह्याचं तुम्ही एक्सप्लेनेशन तुम्ही हे सांगू शकतायत की व्हेन 2 or more इलेक्ट्रोड्स आर अरेंज्ड इन सिरीज, एकानंतर एक अशा अरेंज केले आहेत, एक ॲनोड एक कॅथोड, पुन्हा एक ॲनोड एक कॅथोड, अशा प्रकारे अल्टरनेट त्याची अरेंजमेंट आपण या ठिकाणी केलेली आहे. आणि इथं इलेक्ट्रिसिटी दोन्हीमधनं पण जर सेम सप्लाय केली, सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी सप्लाइड. आता बघा, समजा या व्हेसलमध्ये तुम्ही इलेक्ट्रिसिटी 5 कुलम सप्लाय केली आणि इकडं पण 5 कुलम सप्लाय केली. आता इकडं आहे सपोज झिंक सल्फेट आणि इकडं आहे सपोज कॉपर सल्फेट सोल्युशन. आता मग कसं होईल मला सांगा, इकडं जो कॅथोड आहे त्याच्यावर मेटल कॉपर डिपॉझिट होईल, इकडं जो कॅथोड आहे त्याच्यावर मेटल झिंक डिपॉझिट होईल, आणि दोन्हीमधनं पण इलेक्ट्रिसिटी तुम्ही सेम सप्लाय करतायत. मग प्रत्येकजण म्हणतील की इलेक्ट्रिसिटी जर सेम असेल तर सबस्टन्सचं वेट देखील सेमच डिपॉझिट व्हायला पाहिजे, कारण दोन्हीमधनं सेम सप्लाय करतायत ना. फर्स्ट लॉ मध्ये आपल्याला फॅरेडेने सांगितलंय की जेवढी इलेक्ट्रिसिटी जास्त असेल तेवढं जास्त वेट त्याचं डिपॉझिट होईल, आणि जर इलेक्ट्रिसिटी सारखीच असेल तर सारखंच वेट डिपॉझिट व्हायला पाहिजे, पण तसं होत नाही. बिकॉज two solutions are different, and when same electricity supplied through both the solution, so then at that time the weight of that substances deposited or liberated depends upon one another factor, and that factor is its equivalent weight, ज्याला इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये केमिकल इक्विव्हॅलंट असं म्हणतात. म्हणजेच जेवढा त्या सबस्टन्सचा केमिकल इक्विव्हॅलंट जास्त असेल तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये त्याचं वेट हे डिपॉझिट होईल किंवा लिबरेट होईल. पण हे कधी, जेव्हा आपण इलेक्ट्रिसिटी त्या दोन्हीही सोल्युशन मधनं सेम सप्लाय कराल. यास इकडच्या कॉपर सल्फेटच्या सोल्युशन मध्ये पण 5 कुलम एवढी सप्लाय केली, झिंक सल्फेटच्या सोल्युशन मधनं पण आपण 5 कुलम एवढी इलेक्ट्रिसिटी सप्लाय केली, तर तेव्हा तिथं काय होईल की जेवढं त्या ठिकाणी त्याचं इक्विव्हॅलंट वेट जास्त असेल. आता आपल्याला यांच्या व्हॅल्यूज माहिती आहेत, झिंकचं इक्विव्हॅलंट वेट आणि कॉपरचं इक्विव्हॅलंट वेट. झिंकचं किती आहे 32.7, 32.7, कारण त्याच्या डबल, एक्झॅक्ट डबल त्याचं म्हणजे 65.4 हे त्याचं ॲटॉमिक वेट आहे, आणि त्याच्या अर्ध त्याचं इक्विव्हॅलंट वेट 32.7. आणि आपण जर कॉपरचं बघितलं तर ते आहे 31.75, 31.75. म्हणजे जर दोन्हीमध्ये कंपेअर केलं तर जास्त व्हॅल्यू कोणाची आली, झिंकची. मग इथं जास्त वेट कोणाचं डिपॉझिट होईल, झिंकचं. म्हणजे जेवढा इक्विव्हॅलंट वेट जास्त असेल तर तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये त्याचं वेट डिपॉझिट होऊ शकतं. पण ही गोष्ट कधी घडू शकते, 2च अटी इथं आहेत सुरुवातीला. म्हणजेच बघा, त्या अटी अगोदर आपण सांगूयात. वेन 2 or more electrodes are arranged in series, 2 or more electrodes are arranged in series, and what second eligibility is what, same quantity of electricity is supplied. म्हणजे फॅरेडेज फर्स्ट लॉला इथं आपल्याला जर क्रॉस करायचा असेल तर हा शब्द इथं वापरावा लागेल, सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इज सप्लाइड. म्हणजे या शब्दावरून असा निष्कर्ष पहिल्या लॉवरून वाटतोय की वेट मात्र त्यांचे सेमच डिपॉझिट व्हायला पाहिजेत, परंतु सोल्युशन डिफरंट असल्यामुळं बघा आता काय घडतंय. आपण आताच सांगितलं, सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इज सप्लाइड, देन weight of substance
substance deposited or liberated is directly proportional to its chemical equivalent. It's a what? Chemical equivalent, ज्याला आपण इक्विव्हॅलंट वेट असं म्हणतायत. तर हे असं आहे. ओके, म्हणजेच जे वेट जे वेट डिपॉझिट होणार आहे, सो दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स केमिकल इक्विव्हॅलंट, ज्याला आपण ई या सिम्बॉलने दाखवतायत. म्हणजे हे दोन सोल्युशन आहेत. म्हणजे आपण या ठिकाणी काय सांगू शकतायत की आपल्याला इथं वेट ऑफ झिंक घ्यायचे, तर वेट ऑफ झिंक इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेट ऑफ equivalent weight of zinc, and weight of copper is directly proportional to equivalent weight of copper. म्हणजे याचा यूज तुम्ही कुठं करू शकता, that is equation first and equation second. When we divide equation 1 by 2, so then at that time what happens, जेव्हा तुम्ही ते दोन इक्वेशन डिवाइड करताय तेव्हा तिथलं प्रोपोर्शनॅलिटी साइन हे कम्प्लिटली कॅन्सल होईल. वेट ऑफ झिंक अपॉन वेट ऑफ कॉपर is equal to equivalent weight of zinc upon equivalent weight of copper. आता झिंक आणि कॉपर आपण एक एक्झाम्पल म्हणून घेतलेला आहे, त्याच्या जागेवर कोणतेही एलिमेंट्स असू शकतात. आता मग बघा, ह्या इक्विव्हॅलंट वेटच्या व्हॅल्यू तर वेल नोन आहेत. जर समजा तुम्हाला असं म्हटलं की 10 ग्रॅम ऑफ कॉपर इज डिपॉझिटेड, सो देन ॲट दॅट टाइम हाऊ मेनी ग्रॅम ऑफ झिंक विल बी डिपॉझिटेड देअर. तर जस्ट तुम्ही काय करू शकता, ह्या दोन व्हॅल्यू तर माहिती आहेत, 32.7 31.75. ही व्हॅल्यू 10 असेल तर आपल्याला झिंकचं वेट किती डिपॉझिट होऊ शकतं त्याची व्हॅल्यू इथं आपल्याला कॅल्क्युलेट करता येऊ शकते. म्हणजे अशा प्रकारे हा फॅराडेज सेकंड लॉ आहे. त्याच्यामध्ये जे दोन सोल्युशन आहेत त्याच्यापैकी एका सोल्युशन मधलं किती वेट डिपॉझिट झालं एवढी जरी व्हॅल्यू त्यांनी आपल्याला सांगितली तर लगेच आपण दुसऱ्या सोल्युशन मधलं वेट डिपॉझिट होण्याची व्हॅल्यू आपण काढू शकतोय. वरी थोडं क्लिक करून किती टाइम झाला बघा. 7:12. अरे मग बंद झालं वेगळे 7:10 पर्यंतचा टाइम होता. सो दिस इज द फॅराडेज सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोलायसिस. आणि मग आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच्यावर आधारित बरेच काही मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स आहेत, कन्क्लुजन्स आहेत, तर ते आपण काढणार आहोत. ओके, लाईव्ह लेक्चरमध्ये म्हणजे रेकॉर्डिंगच्या फॉर्मॅटमध्ये आपण पुन्हा एकदा त्याचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करणार आहोत, तर त्याच्यामध्ये आपण तपासून पाहू शकतायत. ओके, सो लेट अस स्टॉप हिअर.